मालेगावच्या इस्लामपुरा भागात सुरू असलेल्या बनावट आधार कार्ड रॅकेटचा गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय। निशांत रोडवरील पठाण झेरॉक्स दुकानात चालणाऱ्या या गुप्त धंद्यांवर पोलिसांनी अचानक छापा टाकत 3 आरोपींना जेरबंद केला असून एक आरोपी फरार आहे। गोपनीय माहितीच्या आधारे ग्रामीण पोलीस उपअधीक्षक तेगबीर सिंह सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकानं ही धडक कारवाई केली आहे। या प्रकरणात मुख्य आरोपी अन्सारी अरशद अहमद यानं तेलंगणा राज्यातील नकीब उल्ला शरीफ याच्याकडून फक्त 50,000 रुपयात आयडी खरेदी केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। नकीब उल्ला शरीफ प्रत्यक्षात उपस्थित नसतानाही त्यांच्या नावानं आधार कार्ड बनवण्याचं काम सुरू होते। अन्सारी अरशद अहमद जेरबंद, रजीन अहमद शकील जेरबंद, मोमीन गुलाम रसूल जेरबंद, नकीब उल्ला शरीफ फरार अशी आरोपींची नावं आहेत। गुन्हा रजिस्टर क्रमांक 275/2025, भारतीय दंडसंहिता कलम 318, 2, 319, 2, 336, 2, 335। फिर्यादी नायब तहसीलदार भूषण चिंतामण बोरसे यांच्या तक्रारीवरून मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींना न्यायालयात हजर केले असता 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सरकारी वकील शिशिर हिरे म्हणाले, सरकारी कागदपत्रांमध्ये बनावटपणा करणं हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे। यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो। पोलिसांनी केलेली कारवाई योग्य, कायदेशीर आणि तातडीची आहे। या बनावट आधार रॅकेटमुळे मालेगाव शहरात खळबळ उडाली असून फरार आरोपीचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे। पुढील तपास आणखी मोठे धागेदोरे उघड होण्याची शक्यता आहे। दिंडोरी वृत्तांत न्यूज वृत्तसंकलन विभाग, मालेगाव। सर, मालेगाव जे आहे नेहमी चर्चेत असतं। कधीतरी मृत्यू दाखला, जन्म दाखला बोगस, आता तर हद्द झाली। तर आता तर त्यांनी आधार कार्ड सुद्धा बोगस बनवण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे। यावर तुम्ही एक मालेगाव मधील विधी तज्ञ म्हणून आहात, तर तुम्ही काय म्हणाल? अतिशय दुःखाची आणि ही संतापाची देखील बाब आहे की मालेगावात सगळ्या प्रकारचे गैरप्रकार चालू आहेत। मालेगावात बोगस जन्माचे दाखले तयार होतात, बोगस कागदपत्रांच्या आधारावरती लोक मालेगावातून आपला जन्माचा दाखला मिळवतात। मालेगावात आता बोगस आधार कार्ड तयार व्हायला लागलेले। पूर्वी देखील आमच्या हे लक्षात आलेलं होतं। जन्म दाखल्याचं प्रकरण जे काही मी हाताळतोय त्या काळात माझ्या हे देखील लक्षात आलं की मालेगावातून मोठ्या प्रमाणात बोगस जन्माचे दाखले हे बोगस आधार कार्डाच्या आधारावरती तयार केले जात आहेत। आता ह्या बोगस आधार कार्डांचं असं दिसतंय की मालेगावात कारखानाच घातला गेलेला आहे आणि हा कारखाना उद्ध्वस्त होणं अतिशय गरजेचं आहे। कारण असा कारखाना जर उद्ध्वस्त झाला नाही तर हा देशाच्या सुरक्षतेला, देशाच्या एकात्मतेला अतिशय घातक असा ठरणार आहे। यासाठी मला असं वाटतं की स्थानिक पोलिसांबरोबरच सेंट्रल एजन्सींनी देखील इथे येऊन काम करणं अतिशय गरजेचं झालेलं आहे। मालेगावमध्ये बोगस विद्युत मीटर्स तयार होतात। MSCBचे जे काही मीटर्स आहेत त्याचे क्लोन मीटर्स तयार होतात। क्लोन मीटर्सच्या आधारावरती बिल चुकवलं जातं म्हणजे कमी भरलं जातं किंवा चोरी केली जाते। असे देखील अनेक प्रकार उघडकीला येत आहेत आणि अशा पद्धतीचे बोगस आधार कार्ड जर तयार होणार असतील तर ते राष्ट्रीय सुरक्षतेला अतिशय मोठा धोका आहे असं मला निश्चित आपल्या पुढे नमूद करावं असं वाटतं।